दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। पूर्ण झालेली आहे, फक्त अधिकाऱ्यांची एक सही राहिलेली आहे, तर ते अधिकारी सही करत नाही, तर ते आपल्याला विनंती करतो की आपण त्यांना करून एवढं पूर्ण धन्यवाद। जनता क्रिकेट असोसिएशनच्या वतीने विनोद शाह यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक चांगलीच रंजक ठरली। नाशिकात सुरुवातीला महायुतीची चांगलीच हवा दिसली, परंतु ऐन मतमोजणीच्या दिवशी महायुतीला मोठा धक्काच बसला। त्याचं कारण कदाचित हा व्हिडिओ पाहून तुम्हाला समजू शकतं। तर मंडळी, हा व्हिडिओ आपण पाहिला। ठाकरे गटाचे नाराज करंजकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटात प्रवेश केला। इगतपुरी, सिन्नर, देवळाली या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे मोठ्या फरकाने निवडून येतील अशी ग्वाही देखील करंजकरांनी दिली, परंतु घडलं मात्र उलटच। मग गोडसेंच्या हरणामागे करंजकरांची झोप तर नाही ना, असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय। त्याचबरोबर तब्बल 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे आमदार असून देखील महायुतीला हा मोठा फटका बसलाच कसा, असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडलाय। त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत या आमदारांना त्यांची आमदारकी तरी वाचवता येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, दक्ष न्यूज, नाशिक।